तर आजच्या दिवसाची माझी सुरुवात काही अशा प्रकारे झाली की टू मस्तपैकी माझ्या खांद्यावरती झोपली होती. त्यानंतर मला ती रूममध्ये घेऊन गेली आणि खाऊसाठी म्याव म्याव करायला लागली. तिला खाऊ देऊन मी पटापट रेडी झाली बिकॉज आज होती आमच्या एका छोट्याशा घराची पूजा. त्यानंतर मी बाप्पाच्या पाया पडली आणि हा बघा, हाच तो घर आहे जो आम्ही एक बनवला आहे स्टोरेज रूम म्हणून. आंटी अंकल पूजेवरती बसले होते. मस्तपैकी पूजेची सर्व तयारी झाली आणि पूजेला सुद्धा सुरुवात झाली. पूजा करत असताना आंटीला खूप जास्त हसायला येत होता आणि तिला बघून मला सुद्धा हसायला येत होता. मग मी आंटी अंकलची थोडीशी पूजन करून घेतलं, म्हणजे की हळदी कुंकू लावून घेतलं. मग झाली त्यांची एंट्री. आणि हे ना, पूजेमध्ये दूध सांडवणं हे खूप शुभ असतं. ते सर्व झाल्यानंतर मस्त आरती वगैरे झाली. त्यानंतर मम्मीने बनवलं होतं नैवेद्याचं जेवण. जेवण घेतलं आणि दुपारच्या टायमिंगला आम्ही निघालो पनवेलला. आधी गेलो ज्वेलर्समध्ये. तिथनं आम्ही घेतली माझी नथ, लग्नासाठी लागणारी नथ. ती वगैरे घेऊन गेलो आम्ही दुकानात शॉपिंग करायला साड्यांची शॉपिंग केली. भूक लागली म्हणून खाली दहीपुरी. मला तर खूप कंटाळा आला होता नुसती शॉपिंग. त्यानंतर घरी आलो, माझी नथ ठेवली बाप्पाजवळ आणि निघालो चाचीच्या ज्यूसांच्या इथे. चाचीचा आज आमचा बर्थडे होता. मस्त क्यूट केक आणले होते. ते सर्व कटिंग करून आम्ही केली छोटीशी पार्टी. तर असा होता माझा आजचा डे. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.